नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागामध्ये आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। तापमान वाढलेलं आहे। त्यामुळे आता नागपुरातील प्रसिद्ध महाराज बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचे कूलर्स जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। महाराज बाग प्राणी संग्रहालयात 4 बिबट, 2 अस्वल, 4 अस्वल आणि 2 वाघ आहे आणि त्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून अशा प्रकारचे कूलर्स जे आहे ते आजपासून लावण्यात आलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। या पिंजऱ्यांमध्ये हे बिबट आहे आणि उन्हाच्या वेळेस तापमान 40 पार जातं, उन्हाच्या झळा, यामुळे प्राण्यांचं संरक्षण व्हावं, वाघ बिबट्यांचं संरक्षण व्हावं म्हणून अशा प्रकारचे त्यांच्या पिंजऱ्यामध्ये कूलर्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे। शिवाय या वाढत्या उन्हात त्यांच्या आहारामध्ये सुद्धा बदल करण्यात येतोय। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि परिस्थिती अशी आहे की सकाळी 9-9:30 वाजता हे कूलर्स लावावे लागतात, इतकं तापमान आहे। इथले अधिकारी आपल्यासोबत आहेत। मोटघरे सर काय सांगणार, कूलर्स लावले आजपासून तुम्ही? हो, इथे जसं जसं टेम्परेचर वाढत आहे तसं आपण कूलरची संख्या पण वाढवणार आहे। सध्या आपण बिबट्यांसाठी, अस्वलसाठी चिडियाघरमध्ये आपण कूलर लावलेले आहेत आणि जे तृणभक्षी जे प्राणी आहेत जसं आपलं काळवीट आहे, हरिण आहे, त्यांच्या शेड्समध्ये आपण ग्रीन नेट पण लावलेली आहे। त्याच्यानंतर जे 2 वाघ आहेत त्यांच्याकरता आपण स्पेशल पॉन्ड जो आहे पाण्याचा तो तयार करून ठेवलेला आहे, जेणेकरून तो स्वतःचं बॉडी टेम्परेचर जसं जसं वाढेल तसा तो पाण्यामध्ये जाऊन आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करेल आणि त्या पॉन्डमध्ये 24 तास पाणी उपलब्ध आहे। सर, उन्हामुळे काय त्रास होतोय यांना? उन्हामुळे जसं त्या श्वासोच्छवासाचा जो प्रॉब्लेम आहे, जास्त हे करणं, जोरजोरात श्वासोच्छवास घेणं ते व्हायला नको म्हणून आपण त्यांना बॉडी टेम्परेचर जे आहे ते आपण मेंटेन करतो थ्रू कूलर किंवा मग जास्तीत जास्त ग्रीन नेट जी लावलेली आहे। आहारामध्ये बदल होतो? हो, आहारामध्ये आपण सध्या तरी नाही, पण तो जसं टेम्परेचर अजून वाढेल 40-42 असं झालं तर जे प्रायमेट्स आहेत, जे आपले माकड वगैरे आहेत, त्यांना आपण जसे रसाळ जे हे आहेत फळं, जसं टरबूज आहे, खरबूज आहे, मोसंबी आहे, संत्रे आहेत, म्हणजे रसाळ जे फळे आहेत ते आपण त्यांना सुरू करू। नक्कीच तापमान वाढत आहे आणि त्यामुळेच नागपुरातील या प्राणी संग्रहालयामध्ये वाघ आणि बिबट्यांसाठी अशा प्रकारचे कूलर्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे। सकाळपासूनच हे कूलर्स सुरू केले जातात जेणेकरून वाघ आणि बिबट्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, आजारी पडू नये। कॅमेरामॅन सचिन सायमचं, गजानन उमाटे, न्यूज 9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।